हाय, हॅलो, नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये मनापासून नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. आज मी आमच्या स्टोर रूमची साफसफाई करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातून आणलेली मशीन. माझं छोटंसं दुकान होतं त्या आठवणी आज रिफ्रेश होणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही आहे आमची स्टोर रूम. इथे सध्या खूप सामान ठेवलेलं आहे. ही मशीन बघा, तर ही माझी जुनी मशीन आहे आणि त्याच्यावर मी जे काही शिवायचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत. आणि ही मशीन पण गावात होती, ती पण गावातून आणलेली आहे आणि मशीनवर काम केलं जायचं. आता ते दुकानाला ज्यावेळेस मी गावात शिलाई काम करत होते त्यावेळेसची मशीन आहे आणि आता ते दुकान नाही, पण आठवणी अजून आहेत. तर खरं सांगायचं तर मशीन फक्त वस्तू नाही, ह्या आमच्या मेहनतीच्या आणि जुन्या दिवसाच्या आठवणी आहेत. आज त्यांना नीट ठेवायचं आणि साफ करायला मला खूप आनंद होतोय. आणि सगळ्यात आधी मी इथला पसारा बाजूला काढते, जुन्या वस्तू वेगळ्या ठेवते आणि जे वापरायचं आहे ते नीट लावते. स्टोर रूम साफ करायला थोडा वेळ लागतो, पण एकदा नीट झालं की खूप छान वाटतं. आता मी सगळ्या मशीन व्यवस्थित पुसून वगैरे ठेवणार आहे आणि ज्यामुळे पुढे ते वापरायला सोपं जाईल आणि दिसायलाही छान वाटेल. तर इथे मी सगळ्या जाळ्या वगैरे पण काढून घेत आहे आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवलेला आहे कारण माझ्या खूप आठवणी आहेत ह्या मशीन सोबत. कारण खूप वर्ष मी तिथं काम केलेलं आहे, जे मला खूप आनंद देऊन जायचं. तर तेच आहे. तर तरीही ते मी सगळे वस्तू व्यवस्थित लावत पण आहे. आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे, कारण खूप दिवस झाले आपला व्लॉग पण नव्हता आला आणि हे सगळं सामान बघा मी व्यवस्थित ठेवणार आहे. कारण हे जुनं सामान आहे. पेंडिंग स्टोर रूममध्ये आम्ही जे न लागणारं घरातलं सामान ठेवलेलं होतं, जे कधी काळी उपयोगाला येत होतं, असेच मी वस्तू इथं ठेवलेल्या होत्या. तर म्हटलं चला एकदा त्याला साफसफाई केली तर खूपच सुंदर होऊन जाईल ते आणि जाळ्या-आळ्या पण निघून जातील. तर त्यासाठीच मी इथं साफसफाई करायला लागलेले आहे. आणि इथं बघू शकता ते तरी हे सकाळीच गव्हाच्या गोण्या ठेवलेल्या आहेत. सकाळी गहू घेतला होता विकत, तर त्याच गव्हाच्या गोण्या ठेवलेल्या आहेत इथं. आणि इथं आम्ही ज्वारी धान्य वगैरे पण ठेवतो, कारण सोपं पडतं दळण वगैरे करायला. तर इथे मी मुलांची पुस्तके वगैरे जे गेल्या वर्षीची होती ती इथं ठेवली होती, कारण रद्दी पुस्तकं होते हे. आणि हे पुस्तकं नाहीच लागत म्हणून जास्त करून इथंच ठेवले आहेत, कारण एका दिवशी आले तर विकून टाकायचे आहेत मला ते सगळे पुस्तकं. म्हणून इथं ठेवली होती ती रद्दी पुस्तकं. कधी अचानक पडू पण शकतात म्हणून मी ह्या पिशवीत घालून ठेवली. आणि मुलांचीच पुस्तकं आहेत हे. तर चला मग लगेच फरशी पण पुसून घ्यावा म्हणलं आता. आणि फरशी पुसून घेते छानपैकी. आणि सगळं तुम्हाला फरकच जाणवेल की अगोदर कसं होतं आणि नंतर कसं होतं, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. कारण खूप छान असं मी साफसफाई केली आणि ही मशीन वगैरे पण मी व्यवस्थित घ्यावं म्हणलं पासून की मला आता ह्याच्यावर ब्लाऊज वगैरे पण शिवायचं आहे. शिवणकाम पण भरपूर आहे. तर मी पसारा लावण्यात आणि सेटिंग करण्यातच माझा भरपूर वेळ गेलेला आहे. कारण ह्या रूममध्ये थोडीशी लाईट नव्हती. लाईट लावण्यात वगैरे मला बराचसा वेळ गेला आणि कार्यक्रम असल्यामुळे हे काही मी केलंच नव्हतं कामं, फक्त आणून ठेवलं होतं. तर आता तोच पसारा मी व्यवस्थित लावून पुसून वगैरे घेतलेला आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करीत जावा. कारण खूप छान वाटतं तुम्ही असे जर व्हिडिओला सपोर्ट कमेंट केली छान छान, तर आणखी एक उत्साह आणि उमेद येते की आपण असं बनवलं पाहिजे, जेणेकरून खूप छान असं. तर मी पण आता इथून पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे काही शिवलेले ड्रेस ब्लाऊज वगैरे आहेत ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर ही माझी जॅकची मशीन आहे आणि खूप सुंदर, हिला मी 5 वर्ष झाले यूज करते आणि खूप सुंदर आहे. ही मी माझ्या स्वतःच्या कमाईने घेतलेली आहे. तर याचा मला अतिशय अभिमान आहे, कारण मी स्वतः घेतलेली मशीन आहे आणि त्याच्यानंतर 2 मशिनी मी स्वतः कमावून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला अभिमान खूप जास्त आहे.
तर तुम्हाला दाखवते बघा, ती दुसरी मशीन पण मी तुमच्याबरोबर कधीतरी व्हिडिओमध्ये शेअर करेन, जी मी घेतलेली आहे ती. आणि आता पुसून घेत आहे. फरशी वगैरे पुसून सगळं केर भरून घ्यायचा आणि सगळं सामान व्यवस्थित लावायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तर भेटूया पुन्हा छान शिवून. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुन्हा छान शिवून. तोपर्यंत बाय.